मागच्या जवळपास 7 वर्षापूर्वी आमच्या इस्लाम बाबाच्या गेवराई पायगामधून एक वनवा पेटला आणि तो वनवा होता भ्रष्टाचाराच्या छाताळावर पाय देणारा वनवा। तो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि या महाराष्ट्रामधल्या पसरलेल्या वनव्याला पुन्हा थोडी हवा देण्याचं काम या जिल्हा परिषद सरकारला करायचंय। त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहे। आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, पण प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणाला धडकी भरली आहे की या वडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे। मायबाप जनता, हे आता तुमच्या हातात आहे, या वडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे। बरेच जण म्हणतात निवडून आल्यावर काय करणार आहे, सगळेच जण आश्वासन देतात, कामं कसे करायचे। मायबाप हो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, निवडून आल्यानंतर या वडोद बाजार सर्कलच्या गावागावातला वाडी वस्तीतला भ्रष्टाचार नाहीसा करण्याचा संकल्प आम्ही बांधलाय। इथल्या शेतकऱ्याच्या खिशाला जी कात्री मारल्या जाते ती कात्री संपवण्याचं, ते भ्रष्टाचार नष्ट करण्याचं काम आम्ही करणार आहे। पूर्ण गावाचा, पूर्ण वस्तीचा, पूर्ण खेड्यांचा कामाचा यादीचा तपशील तिथं पंचायत समितीला टेबलावर घेऊन बसायचा, जनता दरबार घ्यायचा। प्रत्येक फाईली असेल, मग विहिरीची असो, गायीची गोठ्याची असो, रस्त्याचा विषय असो, जनतेसमोर सोक्ष मोक्ष करायचा आणि हा परिणाम, हे परिवर्तन, या परिवर्तनाचे साक्षीदार आम्ही होत आहे। आज या पावनभूमीमधून मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही पाडलेली ही ठिणगी पूर्ण महाराष्ट्रभर वनवा म्हणून पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि या मंगेश साबळेचं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडल्याशिवाय राहणार नाही। आज तुमच्या आशीर्वाद रूपाने हे या ठिकाणी या ठिकाणी सिद्ध झालेले आहे। आणि म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या नागरिकाला विनंती आहे, आता आपण गावागावात जायचं, आता आपण पावल्या फोन करायचे, मंगेश साबळेला निवडून आणायचं म्हणून नाही, तर आपल्या शासकीय कामासाठी आपल्याला पैसे मागितले जातात म्हणून, आपल्या शासकीय कामासाठी आपल्याला 4 चक्रा माराव्या लागतात म्हणून। अरे सदा जन्माचा दाखला काढायचा तर 4 चक्रा माराव्या लागतात। सारी विहिरीची फाईल मंजूर करायची 6 महिने वाट पाहावं लागतात। वरून सरकार आपल्याला अनुदान फुकटात देतं, मात्र मध्ये उभे असलेले हे दलाल आपल्याला त्रास देतात। हे संपवण्यासाठी हा मंगेश साबळे उभा राहिलाय। तुम्हाला खोटं सांगत नाही, माझी आजी वारली आहे, काल तेरशाचा कार्यक्रम होता बाबा, मी अजून सुतूक फेडलेलं नाही बाबा। हे सगळं जनतेसाठी चालू आहे, हे काम जनतेसाठी करतोय। असं नाही की निवडून आल्यावर आपल्याला शांत बसायचंय, निवडून आल्यावर आपल्याला ऐशोआरामात बंगल्यात फिरायचंय, निवडून आल्यावर आपल्याला कुठेतरी निघून जायचंय। मला कामं करायचंय, मला कामं करायची आवड आहे, म्हणून या क्षेत्रात पूर्ण ताकदीनिशी आलेलो आहे। आज माझ्या मागे जरी माझे आजोबा नसले, माझे वडील नसले, तर सर्व वडीलधारे माणसं या अनाथ माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले, तुमचा उपकार माझ्या मी आयुष्यभर विसरणार नाही। आणि निवडणूक राजकारण हे अस्तित्वाचं कधीच नसतं, राजकारण हे करावं लागतं आणि साम दाम दंडभेद वापरावे लागतात। मात्र ही निवडणूक वेगळी आहे माझ्या बाबा, या निवडणुकीमध्ये अस्तित्व पडायला लागलंय। 5 थेट उपमुख्यमंत्र्यांपासून या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची उमेदवारी गाजवणारा, लोकसभेची निवडणूक गाजवणारा एक तरुण जिल्हा परिषदेला उभा राहिलाय आणि ते मायबाप जनता त्या मुलाला आशीर्वाद देण्याचं काम यावेळी तुमचं आहे। जर का आपलं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये थोडं काही खालीवर झालं तर काळं तोंड माझं होईल। या महाराष्ट्रात तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही, कुठल्या आमदाराला खासदाराला तोंड वर करून मी बोलू शकत नाही। जर का या मंगेश साबळेला असंच उभं ठेवायचं असेल, जर का या मंगेश साबळेला भ्रष्टाचाराच्या छाताडावर पाय देण्यासाठी असंच उभं ठेवायचं असेल, तर आता पेटून उठा। 4 दिवस तुमच्या हातामध्ये, जास्त काही मी मागत नाही। पाहुण्या रावळ्यांना फोन करायचे, पाहुण्या रावळ्यांना सांगायचं की आपला हक्काचा माणूस आहे, आपला कामाचा माणूस आहे, आणि एवढ्या वेळी या माणसाला संधी देऊन बघा।